जुळे सोलापूर भागातील जुने संतोषनगर येथे श्री गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सहस्त्रदीप प्रज्वलनाचा भव्य कार्यक्रम पार पडला। याप्रसंगी संतोषी महिला भजनी मंडळाच्या वतीने भक्तिरसाने ओथंबलेली भजने सादर करण्यात आली। जुने संतोषनगर तसेच परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत सहस्त्रदीप प्रज्वलनातून संपूर्ण परिसर उजळवून टाकला। दीपांच्या प्रकाशात परिसर भक्तिमय आणि आल्हाददायक वातावरणाने भारून गेला होता। कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कार भारतीच्या वतीने अत्यंत सुरेख अशी रांगोळी काढण्यात आली होती। याशिवाय विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। श्री गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक कैलासवासी महेंदरगिरत्न एजी पाटील काकांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज या गणेश मंदिराचा 31वा वर्धापन दिन साजरा करताना मला खूप आनंद होतोय। आज काकांच्या माघारी त्यांचे चिरंजीव माननीय श्री सिद्धेश्वर अण्णारावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या आमच्या ट्रस्टचं काम अतिशय चांगल्या रीतीने चाललेलं आहे। विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। आज गणेश जयंतीच्या निमित्ताने सकाळी होम हवन, गणेश याग आमच्या सोलापूर महापारेषण विभागाचे श्रीयुत नवनाथ चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते होम हवन संपन्न झालं। त्यानंतर आज संध्याकाळी संतोषी माता महिला भजनी मंडळाचं भजन या ठिकाणी संपन्न होऊन संध्याकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला। या दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आपल्या सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी या ठिकाणी हजर होते। आता उद्या या वसाहतीमध्ये जे विशेष प्रावीण्य मिळवलेले कर्मचारी आहेत त्यात आमचे संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत रमेश अण्णा पाटील आहेत, त्यांना 2025चा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे। तसंच आमच्या वसाहतीमधील वैभव स्वामी आहे, तो आज सिनियर पोलीस इन्स्पेक्टर झालेला आहे, तो मुंबई येथे कार्यरत आहे। तसेच आमच्या ट्रस्टमधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, वसाहतीमधील ज्येष्ठ नागरिक आहेत की जे 92 वर्षाचे आहेत, 85 वर्षाचे आहेत, अशा लोकांचा सत्कार आम्ही करणार आहे। तसंच एक सामाजिक बांधिलकी म्हणून या परिसरात काम करणारे बलवंत बिराजदार म्हणून आहेत मल्लिकार्जुन भेळ, ते दर एजी पाटील काकांच्या नावाने ते दररोज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक गोड आणि एक तिखट असा पदार्थ गेली 17 वर्ष ते रुग्णांच्या नातेवाईकाला देतात। अशा माणसाची आम्ही दखल, आमच्या अध्यक्षांनी दखल घेतली आणि त्याचा सुद्धा आम्ही उद्या इथं सन्मान करणार आहोत। तर अशा रीतीने सामाजिक बांधिलकी दिले ह्या प्रेरणेनं आम्ही इथं भरपूर असे काम करतो आहोत। अशीच उत्तरोत्तर आमची प्रगती आणि तसंच आता ह्या दीपोत्सवामध्ये जे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे ते संस्कार भारतीचे आमचे मित्र अनंत देशपांडे कधीही ते बोलवलं की हाकेला ओ देऊन मंदिराच्या कामासाठी येत असतात। त्यांचं सुद्धा मी इथं आभार मानतो। आणि माझी दीपोत्सवाचं जवळपास 1 सहस्त्र दीप आहेत, 17 स्टँड आपण इथं करून घेतलेले आहेत आणि उद्या दुपारी 12 ते 3 महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। संतोषी महिला भजनी मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा गायकवाड मॅडम गणपती बाप्पा दाखवेवणी करतात। वहिनी थोडंसं मागे गणपती बाप्पा आणि इथल्या आपल्याला फक्त
त्यांच्या हस्ते दीपोत्सव आपण प्रथम करणार आणि आज आपण या ठिकाणी त्यांच्या हस्ते दीपोत्सवाचा कार्यक्रम करणार आहे. इथे नेहमी साजरी केली जाते. बाकी सुद्धा सणवार म्हणजे विद्या विनयना शोभते असं म्हणतात. ही विद्येची देवता आहे. त्या विद्येच्या देवतेची आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करतो आणि माघ शुद्ध चतुर्थीला आपण ही विनायक जयंती किंवा गणेश जयंती या नावाने आपण साजरी करतो. तर स्वामी सरांनी एक दोन शब्द या गणेश जयंतीच्या निमित्तानं आम्हाला सांगावेत असे मी त्यांना विनंती करतो. दोन टाकायचे बरं. हो महिलांना जास्त तोरी राखड होतं ते तिकडं स्वस्तिक हो जंपा साहेब बरी हो मातानावर नाग छोटी नाही पडतो. फोटो